कोण देईन, आई वाचून माया कोण लावीन, भावा वाचून बरोबर कोण करीन, बहिणी वाचून ओळी कोण गाईन, भावा वाचून दोन ओळी कोण गाईल, धर्म केला उद्धार केला चंद्रभागेला, पुंडलिक पायरीला नामदेव पायरीला, दान वाटले पांडुरंगाला, पुंडलिक राजाला यमराजाला मेघराजाला पातीपानवाला धर्मराजाला, दान वाटले सोलापूरच्या सिद्धेश्वराला, बाळा मंदिरी खंडोबा देवाला, वडवळच्या नागनाथाला, मूळ मंदिरी नागनाथाला, धर्म केला उद्धार केला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजाला, दान वाटले गंगापूरच्या दत्त महाराजाला, दान वाटले ज्ञानेश्वर महाराजाला, मुक्ताईला सोपान काकाला, गोरोबा काकाला, चौथा महाराजाला, दान वाटले बार्शीच्या भगवंतरायाला, तुळजापूर भवानी मातेला, यरमळा येडेश्वरीला, दान वाटले मचिंद्रनाथाला, गोरक्षनाथाला, चौरंगनाथाला, चक्कोजीनाथाला, नवनाथाला, नवनारायणाला, दान वाटले रुक्मिणी मातेला, गोपाळ कृष्णाला, राधे कृष्णाला, एकनाथ महाराजाला. आता चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी सगळे आम्ही भाविक यात्री निघालो आहे. तरी माझ्या हातामध्ये बाटल आहे आणि पाण्याची बाटल आहे. प्रज्वल साईडने येत आहे, पण पायात चप्पल नसल्यामुळे खूप वाळूवर पाय भाजत होते आणि आम्ही दोघं पांडुरंगाच्या दर्शनासाठी मनात भाव ठेवून चाललो होतो. नदीच्या काठाने पुंडलिकाच्या मंदिराकडे बघत जात होतो. खूप तहान लागली होती. वाटेमध्ये पाणी मिळत नव्हतं. इथं बाहेर येऊ शकत नाही, इथं बाहेर येऊ शकणार, काही येऊ शकणार. लय मस्त होतं. हा आई व्हिडिओ कॉल करले म्हणजे घरी बसून लेकरू आम्हाला सांभाळतंय आणि माझ्या लेकाला सांभाळायला कोण सांगते. तुला सगळं माहित आहे इथलं. आणि तितक्यातच आम्हाला गंध लावणारे गटले चंद्रभागेच्या नदीवर आणि गंध लावले आम्हाला. आणि ह्या मामा इथे असं कसे बसले आहात बघा पुस्तक वाचत. त्या मामाची हालत काय आहे बघा. तरी पण मी विचार केलो पांडुरंगाच्या दर्शनासाठी खूपच गर्दी होती, तर चंद्रभागेच्या नदीवर पांडुरंगाचा स्टॅच्यू बनवून ठेवलेला होता, तर तिथे दर्शन करावं असं भाव आला. आणि तरी पण सगळे भाविकांनी दर्शन बारीत उभे राहूनच घ्यायचं आहे असं ठरविलेला होता त्यांनी मनामध्ये. पण जात पुढे आता पायरीपाशी आलो होतो आम्ही. आता बघू पुंडलिकाच्या भेटीसाठी किती क्यू आहे ते आम्ही आता पाहणार आहे. तितक्यातच इथं विठ्ठल रुक्माईंचा स्टॅच्यू दिसला, तर तिथं प्रज्वल आणि मनमस्तक झालो दोघे. प्रज्वल सुद्धा मनमस्तक पाय पडला आणि मी सुद्धा मनमस्तक पाय पडलो. अरे बापरे, एवढी गर्दी. सिनियर माणूस भेटला आणि त्यांना गंध लावण्याची इच्छा होती. गंध लावला. इतक्यात पुंडलिकाच्या देवळात पाहिजे जाऊ का इतकी मोठी महागर्दी होती, त्या गर्दीत जाणे अशक्य होते. तरी आम्ही काय केलं, फक्त बाहेरूनच राहून मंदिराचे दर्शन केले आणि परत चंद्रभागेच्या कडे नारळ घेतला आणि तसंच आम्ही पुढे न मंदिरात जाता पुंडलिकाचं दर्शन न करता फक्त बाहेरून पायरीला दर्शन करून बाहेर निघालो. दानपेटीमध्ये काही आपल्या मनातील इच्छा जी होती ती पुंडलिकाच्या दानपेटीत टाकतो. आणि आमच्या प्रज्वलला खूपच ताण लागली होती. हिंडत होता, पाणी म्हणत होता, पण पाणी मिळतच नव्हतं त्या नदीवर चंद्रभागेच्या. त्यावर पाणी पुढे जावं लागत होतं आणि मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ होता आणि खूपच सौंदर्य आणि खूपच मनात भाव होते पांडुरंगाचे दर्शन करावे. पण पांडुरंगाचे दर्शन भेटणार नाही हे अशक्य होते. त्यावरती असंख्य लोकसंख्याची क्यू होती, तर दर्शन मिळणे अतिशय कठीण होते. तरी आम्ही न दर्शन घेताच तसेच तिथं पांडुरंगाचा स्टॅच्यू होता, तर आणि ज्ञानेश्वर माऊलीचा स्टॅच्यू होता. तिथं आमचे मनमस्तक पायाचे दर्शन केले आणि तिथून पुढे निघालो. आणि हे मायबाबाचे इथे दर्शन केले. घरी जाऊन तिथे दर्शन केले. इथे क्यू नव्हती, दर्शन केले. आणि चंद्रभागेच्या भव्य चंद्रभागा नदीतून आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाकडे जात होतो. तर तितक्यात इथे एक विठ्ठल रुक्माईचा मूर्ती दिसली आणि त्या मूर्तीला आम्ही मनमस्तक करून तिथं पाया पडून पुढे निघालेलो आहे. आता आमच्या मागे यात्री येत होते, बघत होते, खूपच खेळ होता. आणि तिथून आम्ही पांडुरंगाचे दर्शन करू. तसेच थेट तुळजापुरात कुलस्वामिनी माता तुळजाभवानीच्या मंदिरात
आलो आहे तर तिथं भव्य गर्दी होती. दर्शन करणे हे अशक्य होते क्योंकि उन्हाचा कडकडाट होता आणि मंदिरात जाणे अशक्य होते. तरी पण मनात भाव होता की तुळजापूर मातेचे दर्शन करणे हे मनात होते, म्हणून आम्ही वारीला उभारलो आणि वारी दूर असताना तुळजापूरच्या कुलस्वामीने पायरीस येऊन भेटलो आहे आणि तिथं दर्शन केले. मस्त मनाभावातून दर्शन करून मी आणि म्हणजे प्रांगणात मस्त थोडा वेळ बसलो तिथं आणि प्रज्वलला कुमकुम लावले. मला कुमकुम तिथून मंदिराचं सभाग्य हे सगळं मंडप बघत आम्ही बाहेर येत होतो दोघं आणि आमच्या मागे बरेच आमचे यात्री चुकून गेले, आम्हाला भेटलेच नाही ते. त्यांची आणि आमची चुकामुक झाली. आम्ही दोघंच, मी आणि प्रज्वल दोघंच पायऱ्या चढत बाहेर आलो, पण कुठेच आमची मंडळी दिसत नव्हती आणि आम्ही दोघंच बाहेर आलो. मी प्रज्वलचा हात बाहेर घेऊन आलो. बाकीचे सगळे यात्री चुकामुक झाले आणि मंदिरात परत फिरून पाहिला तर कोणी भेटत नव्हतं. आमचे सगळे यात्री तिथे चुकामुक झाले माहीतच नाही. तर तरी पण तसंच बाहेर आला, बघितलं इकडे तिकडे भेटतील का, खूपच उड केलं यात्री पाय पडायचं भेटले नाहीत आम्हाला. का बरं मंदिरात खूपच गर्दी होती आणि चुकामुक झाली आणि प्रज्वल उड केला, मी उड केलं, चौकड बघितलं कुठेच भेटत नाही. चला म्हणलो आता जाऊ बाहेर आणि तसंच बघत थोडं फोटोशूट केला आणि थोडा व्हिडिओ शूट केला. मी आणि प्रज्वल चौकड मंदिराचा भाव सगळा पाहिला आणि तिथून आता बाहेर येण्याचा प्रयत्न केलो आणि शिवलिंग स्थापना होती तुळजापूरच्या महामंदिरात, तर तिथे पाय पडून आम्ही पायात प्रयत्न करत होतो तर कोणी भेटत नव्हतं. तसंच पायऱ्या चढत खूपच हाईट असलेला हा मंदिर आहे. खूप हाईट म्हणजे मंदिर डाऊनमध्ये आहे आणि वरच चढून यावं लागतं. किंवा जाताना खूपच चढून सरळ आम्ही आमच्या संगमच्या मंदिरात आलो आणि तिथे भव्य आरतीचा सुरुवात झालेली आहे. सर्वांगी सुंदर उचे दुराची गणपती घरके माळा मुक्ता पराची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मान श्रवण मात्र मन कामना पूर्ती.